सीता मातेनं काय केलेलं आहे मागच्या अध्यायामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। हनुमंतरायाला काय काय केलेलं होतं, कावळाला मारलेलं होतं, पुन्हा मृग आलेला होता, मृगाच्या पाठीमागे प्रभू श्रीराम गेलेले होते, त्याच्या पाठीमागे हनुमंत गेलेला होता। रावणानं सगळा छळण केलेलं करून सीता मातेचं हरण त्या ठिकाणी केलेलं होतं। एवढी कथा ही मागच्या अध्यायामध्ये झालेली होती। आणि आता सीता माता काय करतात, आपल्या जवळचा जो मणी आहे तो मणी आणि ज्या काही खुणा सांगितलेल्या होत्या त्या सगळ्या खुणा या हनुमंतरायापाशी देऊन हनुमंताला इथून तू प्रभू श्रीरामापाशी जा आणि मी या ठिकाणी या रावणाला आणलेलं आहे ही खून सांग असं सीता मातानं या हनुमंताला सांगितलेलं आहे। कौसल्या माता आणि सीता आठवेल दशरथ पिता तिघे आठवती श्री रघुनाथा कोणी अर्था ते ऐका कोणी अर्थ ते ऐका। आणखी काय सांगलंय सीता माता सांगू लागले ही जी मी मणी देत आहे ही नुसता मणी साधा सुद्धा नाही, ही मणी ज्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या समोर तू देशील त्यावेळेस रामाला कोण आठवल, माता आठवल, पिता आठवल, दशरथ राजाची आठवण येईल, कौशल्य मातेची आठवण येईल, आणखी पुढे कोणाकोणाची आठवण येणार आहे, काय येणार आहे, लग्न कसं लागलेलं आहे, ह्या सगळ्या पुन्हा सगळी आठवण फक्त हा एक मणी दिल्यामुळे येईल। ही प्रभू श्रीरामाला खून मी तुला देत आहे। आणखी पुन्हा काय होणार आहे, हा मणी कुठून आला, कसा आला ते सुद्धा सीता माता या हनुमंताला सांगू लागलेले आहे। पूर्वी समुद्र मंथनी तेथे निघाला कौस्तुभमणी तो घेता श्री विष्णूनी इंद्र ते क्षणी तळमळी। आता हा मणी सीता मातेकडे कुठून आलेला आहे, कसा आलेला आहे ह्याचा वृत्तांत पूर्व कथन सीता माता हनुमंताला सांगू लागले आहे। पूर्वीच्या काळामध्ये समुद्र मंथन चालू होतं, त्या मंथन करत असताना सागरामधून बरेचसे काही मोती आले, त्याच्यामध्ये हा एक मणी आलेला आहे। तो कुणाकडे आला, विष्णूकडे आला, विष्णूकडून इंद्रदेवाकडे आलेला हा मणी आहे। आणखी तो कुणाकडे जातो ऐका। ब्रह्मा शापाच्या शापोक्ती सिंधू निपुण सर्व संपत्ती त्यातील कौस्तुभ श्रीपती माझा पदप्रती देईजे। त्यावेळेस इंद्रानं काय सांगितलं, हा जो मणी आहे तो कुणाची संपत्ती आहे, माझी संपत्ती आहे। तो ब्रह्मदेवाकडे याचना करू लागला की हा मणी मला द्या, माझा आहे तो, त्याच्यावर अधिकार माझा आहे, तो मणी मला द्या। त्यावेळेस ब्रह्मानं काय केलं, विष्णूला सांगितलं आहे, तो त्यांच्याकडून मणी घेतला आणि इंद्रदेवाकडे दिलेला आहे। इंद्रमणी मागे करणी ग्लानी विष्णू त्यास देखणी मणी बदलोनी इंद्र देखताची नयनी केला कंठमणी आल्हादे। विष्णूच्या पुढे या इंद्रदेवाला सुद्धा हा मणी मला द्यावा म्हणून याचना केलेली होती। त्यावेळेस विष्णूने काय केलं, हा मणी या इंद्रदेवाला दिलेला आहे। त्यावेळेस हा मणी या इंद्रदेवाकडे दिल्यावर काय केलं, त्यानं कंठामध्ये ठेवलेला आहे। तो मणी हा सीता मातेच्या जवळ असलेला तोच मणी प्रभू श्रीरामाकडे देण्यासाठी खून म्हणून सीता माता देऊ लागलेली आहे। त्यावेळेस इंद्रदेवासोबत ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस दशरथ राजानं त्या नमुचे नावाच्या युद्धामध्ये युद्ध करत असताना दशरथ राजानं या इंद्रदेवाला सहकार्य केलेलं आहे। त्यावेळेस सहकार्य केल्यावर इंद्रदेवाचा विजय त्या ठिकाणी झालेला होता। त्यामुळे इंद्रदेवानं काय केला, तो मणी दशरथ राजाकडे दिलेला आहे। बघा किती या मणीची किती कहाणी आहे, कुणाकडे कसा गेला, इंद्रदेवाकडे गेला, इंद्रदेवाला सहकार्य दशरथ राजाने केलेलं होतं, त्यामुळे युद्धामध्ये विजय मिळवलेला होता। मग इंद्रानं काय केलं, तो मणी दशरथ राजाला दिला। मग दशरथ राजाने त्यावेळेस मणी आणला आणि आपल्या या अयोध्येमध्ये आणल्यावर आता माझ्याकडे कशाला हा मणी पाहिजे म्हणून पुन्हा दिला, कौशल्य मातेला तो मणी दिलेला आहे। वनवासासी
कौशल्या मातेकडे मणी आल्यावर ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राचं लग्न झालं आणि ज्यावेळेस सीता माता अयोध्येच्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यावेळेस अयोध्येमध्ये सीता मातेनं या कौशल्य मातेला नमस्कार घातल्यावर भेट म्हणून तो मणी सीता मातेला या कौशल्य मातेकडून मिळालेला आहे. असा मणी ज्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या पुढे जाईल त्यावेळेस रामाला सगळेच आठवतील ना, कोण कुठं आहे, कसा आला, कुठं आला, मातेकडे आला, मातेनं सीता मातेला दिला. ही सगळी खून सीता माता या हनुमंताला सांगू लागलेली आहे. बघा किती किती सामर्थ्य आहे. बघा सीता मातेच्या जवळ काय काय झालेलं आहे, कसं आठवण आलेले आहे. मला त्याला माहिती होतं रामाला ज्यावेळेस खून देतात त्यावेळेस रामाच्या मनामध्ये कसलाही संशय राहणार नाही, कारण का तर मणी तो पूर्वीपासून आलेला होता आणि ज्यावेळेस मणी तोच मणी प्रभू श्रीरामाच्या जवळ जाईल हनुमंताकडे देऊ लागले. तोच मणी आहे म्हणून हनुमंताला सांगितलं आणि हनुमंताला सांगू लागल्या हा मणी ज्यावेळेस प्रभू रामाकडे जाईल त्यावेळेस त्यांना सगळेच्या सगळे आठवल्याशिवाय राहणार नाही. तिघाची आठवण रामाला येईल आणि रामाला ही निज खून माझी कळल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा सीता माता बोलू लागलेली आहे. तुझे माता कपिराया तुला हेच खून मी देत आहे, माझ्याकडे दुसऱ्या खूनाची गरज नाही. एवढी एकच खून जर तू प्रभू श्रीरामाला दिला तरी बस आहे. आणि हे खून दिल्यावर तू लवकरात लवकर प्रभू श्रीरामाला माझ्याकडे घेऊन ये आणि या लंकेमध्ये येऊन या रावणाचा काटा काढा आणि मला या ठिकाणावर घेऊन जावा अशी विनंती हनुमंताला सीता माता करू लागलेली आहे. ज्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी सीता मातेने हनुमंताला सांगितलेल्या आहेत त्यावेळेस हनुमंत काय गपचूप असणार आहे का? लगेच हनुमंतानं प्रत्युत्तर दिलं, माता तुम्ही या ठिकाणी कसलीच चिंता करू नका. चिंताचे ढग संपलेले आहेत, आता काहीच करू नका. मी या ठिकाणी समर्थ आहे. मी आताच्या आता जातो आणि रामाला ही खून देतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी येऊन तुमची बंदीखान्यातून सुटका केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून साष्टांग नमस्कार हा माता सीतेला हनुमंतराया घालू लागलेली आहे. हनुमंतानं खून घेतली, सगळ्या खुना सांगितल्या, जेवढ्या सांगितलेल्या होत्या तेवढ्या पूर्ण आत्मसात केल्या, लक्षात ठेवल्या. आता म्हणले आता इथलं काम संपलेलं आहे, आता आपल्याला तर जायचं आहे कुठं रामाकडं. पण या ठिकाणी असं कसं जावं म्हणजे रामाचं काय सामर्थ्य आहे ही आपल्याला या राक्षसाला दाखवल्याशिवाय जमणार नाही. हा विचार हनुमंतराया आपल्या मनात करतात आणि काय करावं आणि काय नाही, नाक कुठं दाबायचं आणि माता सीतेचं तोंड कसं उघडायचं ही खून आपल्या लक्षात हनुमंतराया घेऊ लागलेली आहे. विचार केला मनामध्ये आता इथं तर आपल्याला भांडण करायचं आहे, कुरापत काढायची आहे, पण आता काय करावं लागेल. हे वन तर खूप चांगलं दिसू लागलं आहे. हे अशोक वन आहे, मोठे मोठे झाड आहेत, खूप असे फळ आहेत. या फळाचा सगळा रावणाला फायदा आहे. मग हे फळ आपल्याला कसं करावं लागेल, ही विध्वंस कसा करावा लागेल जेणेकरून हे राक्षस आपल्याकडे येतील, आपल्यासोबत युद्ध करतील. काय करावं आणि काय नाही हा सगळा वृत्तांत आपल्या मनामध्ये विचार करून काय म्हणतात हनुमंतराया. दृढ युद्धता मानिलं काय करावं लागेल आपल्याला, इथं काहीतरी करावं लागेल ना. त्यावेळेस तो रावण काय करेल, त्याचं सैन्य आपल्याकडे पाठवेल युद्ध करण्यासाठी. मग त्यांच्यासोबत आपण दोन दोन हात करायचं आणि केल्याशिवाय जमणार नाही. केलं तरच रामाचा भक्त आहे हे त्याला कळलं, नाहीतर उगाच यायचं गपचिप मध्ये सीते मातेचा शोध करायचा आणि गपचिप घेऊन जायचं, कसं कळलं त्याला, काही कळणार नाही. इथं आपण या वनाची नाच धुंडळे करायची आणि मगच आपण इथून जायचं असा विचार हनुमंतराया मनामध्ये करू लागलेली आहे. युद्ध करावया सैन्यासी निर्दोल नित्या
विरंगुळा करून सोडायचंय, त्याच्या सुद्धा मनामध्ये रामाचा भक्त मी आहे आणि या ठिकाणी आलेला हे दाखवायचंय म्हणून विचार हनुमंतराया करू लागलेले आहे. मारुनी राक्षसाच्या खोडी, लंका करुणी कडा फोडी, मग श्रीरामापासी जाता घोडी, ऐसी आवडी हनुमंता. ऐशी आवडी हनुमंता. हनुमंताच्या मनामध्ये आवड आहे या राक्षसासोबत दोन दोन हात करायची. त्यांच्या मनामध्ये उत्कंठा आहे की इथं काहीतरी आपला चमत्कार दाखवायचा, त्याच्याशिवाय आपण गपचिप या ठिकाणी जायचं नाही. गपचिप तर गेला तर मग काही उपयोग होणार नाही. इथं आपण विध्वंस करायचा, या राक्षसाला इथं मारायचंय, सगळ्या लंकेमध्ये आपलं नाव दाखवायचं आहे. रावणाला सुद्धा काही ना काही अद्दल शिकवायची आहे, एवढा विचार हनुमंतराय आपल्या मनात करू लागलेले आहे. इतके करुणी जाता, सुख कपिकुळा समजता, सुख होईल श्री रघुनाथा, सुख हनुमंता युगार्थे. इतकं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सगळ्या राक्षसाच्या मनामध्ये भीती निर्माण करायचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळं काय होईल, हे सगळे राक्षस दुःखी होतील आणि ही वार्ता ज्यावेळेस माझ्या प्रभूपाशी जाईल तेव्हा माझ्या रामाला सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्याही मनाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे कार्य मला करावं लागेल. मग आता कसं करायचं आणि सीतामाता काय बोलत्याल, आता विचार हनुमंतराया करू लागलेले आहे. सीतेची न घेता ज्ञापना, मज मिथ्या सीता नाही म्हणा, सीतेसी पुसावया जाण, करी विधान हनुमंत. हनुमंतरायाने विचार केला की आपल्याला मातेची आज्ञा पाहिजे. आज्ञा केल्याशिवाय, आज्ञा दिल्याशिवाय आपल्याला इथं काही करता येणार नाही. आज्ञा तर पाहिजे, पण आज्ञा करूनच आपल्याला त्या ठिकाणी सगळं करायचं आहे. आज्ञा कशी घ्यायची आणि काय नाही, काय सीते मातेला म्हणायचं, त्यामुळे सीता माता आज्ञा देईल, असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. पुढती सीतेस लोटांगण, एरी म्हणे बाशिग्र करी गमन, हनुमंत खालती गाली मान, लज्जायमान बोलेना. हनुमंतरायाने काय केलं, नाटक सीता मातेच्या पुढे चालू केलं. सीता मातेकडून आज्ञा घ्यायची. मग कशी आज्ञा घ्यायची, लोटांगण साष्टांग घातलं सीता मातेला आणि बारीक तोड करून सीता मातेच्या समोर उभा टाकलेला आहे. सीता माता तर जा म्हणू लागलाय, पण जायचं नाही. बारीक तोड केल्यावर सीता माता बोलणार आहे आपल्याला, का केलेस काय नाही, असं बारीक तोड करून सीता मातेच्या समोर उभा टाकलेली आहे. जेणेकरून आता सीता माता या हनुमंताला काय म्हणतात, सीता शुद्ध सांगावया जाण, उल्हास न देखे संपूर्ण, दिसतोसी अति उद्विग्न, काय कारण मज सांगे. मग काय आता तर काही वेळ होती का. सीता मातेने पुढे पाहिल्याबरोबर नमस्कार घातलेला होता, आशीर्वाद दिला, जा म्हणून सांगितलं तरी हनुमंत जात नाही. बारीक तोड करून बसलेला आहे. काय कारण असेल, काय नाही. हनुमंतरायाला विचारू लागले, हनुमंता तुला जा म्हणून सांगितलेलं आहे, तू जा आता या ठिकाणाहून, पण तुझ्या अंगामध्ये ताकद का नाही, तुझ्या स्फुरण काय येत नाही, तू या ठिकाणाहून जात का नाहीस, काय कारण आहे हे तू मला सांग हनुमंता, अशा सुद्धा माता म्हणू लागलेल्या आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सीता कांत सुखदेव, महारुद्र हनुमान की जय. बस